स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम थुकरेटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. तर मंडळी, थुकरेटवाडीमधलं वातावरण नेहमीच कलरफुल असतं, रंगीबेरंगी असतं, कारण हा जादूचा मंच आहे. इथं दररोज आम्ही जादू दाखवतो आणि त्यामुळेच तुम्ही हसता, तुमच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य फुलत असतं. आज थोडासा माहोल वेगळा आहे. ज्यांना ज्यांना नाचाची आवड आहे त्यांच्यासाठी हा विशेष भाग असणार आहे, आणि ज्यांना नाचाची आवड कमी आहे किंवा ज्यांना नाचता येत नाही त्यांच्यासाठी तर अतिशय विशेष आहे. कारण काय मंडळी, तुम्ही बघतच असाल, डान्स थुकरेटवाडी डान्स अशा पद्धतीचा महोत्सव आज आपल्या थुकरेटवाडीमध्ये आपण भरवलेला आहे. कारण बघा, तुम्ही विचार करून बघा की नाच शिकलेले जरी कमी असले तरी नाचण्याची हौस प्रत्येकाची असते, बरोबर आहे की नाही? म्हणजे कुठलंही गाणं लागलं की आपलं एवढं तरी चालत असतं प्रत्येकाचं. ते जमो नाही जमो, आपल्याला वरात चाललेली असली तरी एखाद्याला वाटतं की आपण तिथे नाचायला पाहिजेच बुवा. त्यातले त्यात लग्न नसेल झालं, होणार असेल तर जास्त चेव येतो माणसाला, आपण आणखीन नाचूयात. आणि लग्न झाल्यानंतर एकाच तालावरती आपण नाचतो, कुठल्या? बायकोच्या. त्याच्यामुळे काय, नाच हा आयुष्याला आपल्या पुरलेला असतो आणि नाच हा आपल्या आयुष्यात असतोच असतो. म्हणूनच या मंचावरती आमच्या थुकरेटवाडीमधलं टॅलेंट आज येणार आहे आणि ते आपली कला या ठिकाणी या मंचावरती आमच्या थुकरेटवाडीतले कलाकार सादर करणार आहेत. पण कसं आहे, फक्त त्यांनी कला सादर करून उपयोग नाही, त्यांना मार्गदर्शन सुद्धा झालं पाहिजे. खरं नृत्य काय असतं हे सुद्धा कळलं पाहिजे. तर भारतामध्ये विविध प्रकारची नृत्य आहेत, विविध प्रकारचे नृत्याविष्कार सादर केले जातात. यात मास्तरी असणारे कलाकार आज या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत. सुरुवातीलाच आपण आमंत्रित करणार आहोत ओडिसी या नृत्य प्रकारामध्ये ज्यांची मास्तरी आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत झेलम परांजपे यांच्यासाठी. वा वा, मला खूप आनंद झाला आज की आपण चला हवा येऊ द्यामध्ये थुकरेटवाडीमध्ये आलेला आहात. कसं वाटतं तुम्हाला या मंचावरती? मस्त मजा येते. समोर बसलेल्यांना सुद्धा नृत्य शिकण्याची खूप इच्छा असते, त्यांना काय सांगाल? त्यांना मी असं सांगीन, जेव्हा समजा तुम्ही रेडिओवर कुठलं गाणं ऐकलत तेव्हा असं करावं असं वाटलं तर असं करा, असं करावं असं वाटलं तर असं करा. वा वा. पण संगीत ऐकलं की तुमचं शरीर हललं पाहिजे आणि सगळ्यांमध्ये ते असतंच. या कला प्रकाराविषयी आम्हाला भरपूर माहिती घ्यायची. विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान जोरदार टाळ्या झेलमताईंसाठी झाल्या पाहिजेत. यानंतर या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत एका अभिनेत्रीला. खरं तर मँगो डॉली म्हणून ती सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहेच. खूप सुंदर अभिनय करते, खूप सुंदर नृत्य करते आणि कथ्थकमध्ये जिनं MA केलेलं आहे. जोरदार टाळ्या उर्मिला कोठारेसाठी झाला पाहिजे. आजचा हा विषय तुझ्या आवडीचा आहे, तुझ्या जवळचा आहे, नृत्य. माझ्या मनातला प्रश्न, आदिनाथ चांगला नाचतो का तू चांगली नाचतेस? काय वाटतं तुला? आपण हे प्रेक्षकांना विचारूया. मला हो, प्रेक्षक बघा, वोटिंग हात वर करून वोटिंग करा, चिटिंग नको. किती लोकांना वाटतं की आदिनाथपेक्षा उर्मिला सुंदर नाचते? चिटिंग नाही ना, दोन्ही वेळेला दोन्ही हातवर नाही करायचे. हा, आणि आदिनाथ कोठारे सुंदर नाचतात असं किती लोकांचं म्हणणं आहे? अरे, 2 होते, त्यातला एक नंतर खाली झाला. आणि किती लोकांना वाटतं महेश कोठारे ग्रेट डान्सर आहेत? क्या बात. पण फॅमिलीमध्ये नृत्य आहेच तुमच्या आणि ते नेहमीच राहणार आहे. कथ्थक विषयी खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. मी विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान हो. जोरदार टाळ्या. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कला प्रकार आहेत आणि मराठमोळा माणूस म्हटलं की लावणीशिवाय पर्याय नसतो त्याला. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत ही लावणी पसरली. अनेक वर्षांपासून ही लावणी या महाराष्ट्राची शान वाढवते आणि हीच लावणी जपणारी एक अभिनेत्री आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत. जोरदार टाळ्या मेघा घाडगेसाठी झाल्या पाहिजे. मी जगते नृत्य, एवढंच सांगेन मी. कारण जे शिकत आली आहे, जे करायचं आहे त्याच्याशी प्रामाणिकपणे वागायचं आणि ते करायचं आणि लोकांपर्यंत ते पोहोचवायचं. वा, एवढंच म्हणणं आहे माझं. क्या बात. वा वा. मेघाचा या क्षेत्रातला प्रवास जाणून घ्यायचा आहे. बऱ्याच गोष्टी तुझ्याकडून जाणून घ्यायच्यात लावणीविषयी. विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान हो. जोरदार टाळ्या मेघासाठी.
मंडळी, यानंतर आणखीन एका महिलेला आपण आमंत्रित करणार आहोत. कथ्थकमध्ये ज्यांनी आपली मास्टरी केलेली आहे आणि पूर्वी सुद्धा ते या मंचावरती ते येऊन गेलेले आहेत. पुण्याच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शर्वरी जेमिनीस यांच्यासाठी. मला वाटलं कसला राग काढला शर्वरीने गाणं. हो, एक राग होता महिला कसला? म्हटल्याचा. म्हणजे महिला आहे पण असं महिलेला बोलवतोय म्हटल्यावर असं उगाच मोठं वाटतं ना झाल्यासारखं. नृत्यांगनेला वगैरे कसं नाजूक वाटतं, जरा छान वाटतं. काय आहे, आमच्याकडे ज्या नृत्यांगना आहेत, भाऊ कदम, सागर कारंडे, मिशी काढून कधी कधी भारत गणेश पुरे, त्याच्यामुळे आमच्यातली ती नजाकत्ता जवळजवळ चालली, संपत चालली आता त्यांच्याकडे रोज बघून बघून. तर शर्वरी, मनापासून स्वागत तुझं या मंचावरती. आणि आज हे सगळे लोक आलेले आहेत, वेगळा विषय रंगणार आहे, खूप साऱ्या गप्पा मारूयात. मी विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान हो. जोरदार टाळ्या शर्वरीसाठी झाल्या पाहिजेत. आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत कथ्थकमध्ये नृत्यालंकार असणारे आणि बेली डान्स असो, बॅले डान्स असो, लोकनृत्य असो, असे अनेक कला प्रकार आपल्या नृत्यातून सादर करणारे मयूर वैद्य. जोरदार टाळ्या. एकापेक्षा एकला परीक्षक म्हणून तुम्ही होतात, तेव्हापासून मी तुमचा फॅन आहे आणि आज तुम्हाला भेटण्याची संधी सुद्धा आम्हाला मिळाली. पहिल्यांदा तुम्ही या मंचावरती येताय, कसं वाटतं? अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी वेड लावला आहे असा हा एक माणूस आणि हा एक मंच, आणि इथे माझी हजेरी हे मला मानाचं वाटतं. क्या बात आहे. विनंती करतो आमच्या बरोबर सर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या मयूर वैद्य यांच्यासाठी. आता वन्स मोर होणार आहे, 2 मोर आहेत म्हणून सांगतो, दुसरा एक मोर आहे. जोरदार टाळ्यांनी आता आणखीन एका माझ्या मित्राला मी इथे आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्या मयुरेश पेमसाठी झाल्या पाहिजे. वा वा. मयुरेश, स्वागत तुझं. मला नेहमी वाटायचं की नाटक आणि सिनेमा जनरली चलावयामध्ये प्रमोट होतं, पण आज नृत्य प्रमोट होतं आहे. ते बघून खूप बरं वाटतं आणि सगळे जे इथे मंडळी आहेत त्यांना बघत आणि त्यांच्याकडून शिकतच मी मोठा झालो आहे. वा वा. खूप गप्पा मारूयात. तुला बसण्याची विनंती करतो. थँक्यू. ऑल दी बेस्ट. तू इथे एक गुरुजी येणार आहेत. त्या गुरुजींचं असं म्हणणं आहे की हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. तर आता त्या गुरुजींना मी इथे आमंत्रित करतो. या गुरुजी, या. नमस्कार रे. नमस्कार 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 बाळा, कसा आहेस? असू द्या असू द्या. मी बरा आहे. हा हा. अरे अरे बापरे बाप, माझे सगळे विद्यार्थी आले इकडे. हे मला हेच खरं आज पटलेलं नाही. तुम्ही दरवेळेला येता माझे विद्यार्थी अरे विद्यार्थी. मी शिकवलंय यांना. गप्प बसा. आता तुम्ही यांना नृत्य शिकवणं म्हणजे मयूर वैद्यांनी आयटम सॉन्ग शिकवण्यासारखं झालं. म्हणजे व्हॉट डू यू मीन? तुला काय म्हणायचं काय? हा, म्हणजे मयूर वैद्य आयटम सॉन्ग करू शकत नाही? ते का करतील? हा, हा अपमान आहे. अरे बाळा, हा माझा आणि तुझा पण अपमान आहे. तुझ्या उठ. नाही नाही. गुरुजी. ए, नाही नाही